आजचा व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर 26 एप्रिल 2026 ची सगळ्यात मोठी अपडेट घेऊन आलोय। ही माहिती प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लगेच व्हिडिओ शेअर करा। सगळ्यात आधी सांगतो योजना काय आहे। महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू झाली। योजनेखाली गरीब आणि गरजू महिलांना दर महिन्यात 1500 रुपये थेट बँक खात्यात मिळतात। एका वर्षाला 18,000 रुपये। सरकार दर महिन्यात 2700 कोटी रुपये योजनेसाठी खर्च करतं। 2026 ते 2027 च्या बजेटमध्ये योजनेसाठी 26,000 कोटी रुपये ठेवले आहेत। आता महत्त्वाचा अपडेट ऐका। सरकारने 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख दिली आहे ई-केवायसी करण्यासाठी। फक्त 2 दिवस उरले आहेत। जर 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी पूर्ण केली नाही तर तुमचं नाव योजनेतून कायमचं काढून टाकलं जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येणं बंद होईल। आजच्या तारखेला महाराष्ट्रात 26,30,000 महिला अशा आहेत ज्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही। एकूण 2,47,00,000 बहिणींची नोंदणी झाली होती। त्यातले 68 लाख अकाउंट सरकारने आधीच बंद केले आहेत कारण त्यांनी 31 मार्चची डेडलाईन पाळली नाही। आता 30 एप्रिल ही शेवटची संधी आहे। सरकारने साफ सांगितलं आहे की यानंतर ई-केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार नाही। आता माझ्या काही बहिणींना असं वाटत असेल की ई-केवायसी का महत्त्वाची आहे, कारण तपासणीत खूप मोठा घोटाळा बाहेर आला आहे। 12,415 सरकारी कर्मचारी असे सापडले ज्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचे पैसे घेतले। त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। पगारीतून पैसे वसूल केले जात आहेत। त्यांचे प्रमोशन सरकारने रोखले आहेत आणि 11 कोटी रुपये सरकारने त्यांच्याकडून परतही घेतले आहेत। यापेक्षा धक्कादायक गोष्ट ऐका। 12,757 पुरुषांनी बायका म्हणून योजनेचे पैसे घेतले आहेत। 22,96,00,000 रुपयाचा घोटाळा केला आहे। एवढंच नाही तर 7,97,000 महिला एकाच घरातल्या तिसऱ्या मेंबर म्हणून सापडल्या। नियम असा आहे की एका घरात फक्त 2 महिलांनाच पैसे मिळतात। या सगळ्या बोगस लोकांकडून सरकार आता 165 कोटी रुपये वसूल करतोय। म्हणून सरकारने सगळ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक केली आहे। जर तुम्ही खरी लाभार्थी असाल तर घाबरू नका। फक्त ई-केवायसी करा। कशी करायची ते सांगतो। मोबाईल घ्या, त्यामध्ये क्रोम ब्राउझर ओपन करा। त्यामध्ये लाडकी बहीण महाराष्ट्र gov.in ही वेबसाईट ओपन करा। त्यानंतर लॉग इन करा। आधार नंबर टाका, कॅप्चा टाका। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाका। तुमची सगळी माहिती बरोबर आहे का तपासा। जातीचा पर्याय बरोबर निवडा आणि सबमिट करा। त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती ई-केवायसी सक्सेसफुल अशा प्रकारे एक मेसेज येईल, त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायचं विसरू नका, म्हणजे पुढची अपडेट लगेच मिळेल। कमेंटमध्ये सांगा तुमची ई-केवायसी झाली का। अडचण असेल तर मला विचारा। भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।